दिव्यस्पर्शी. प्रकरण 27. मसाज आणि योगविद्या. राम, क्रियायोगाच्या अभ्यासाकडे तुझे दुर्लक्ष होत आहे. त्या दिवशी सकाळपासून अनेक रोग्यांना तपासून आणि मसाज देऊन थकून झोपेसाठी पलंगावर नुकत्याच पडलेल्या रामच्या कानावर बाबाजींचे शब्द ऐकू आले. राम ताडकन उठला, जागा झाला. त्याची झोपच त्या क्षणात नाहीशी झाली होती. महावतार बाबाजी सांगत होते ते खरं होतं. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी राम त्यांना म्हणाला होता, बाबाजी, आपण फार श्रेष्ठ आहात हे मी ओळखलं. मी आपल्याला गुरु करू शकलो नाही हे खरं आहे. काय करू, माझा पिंडच तसा नाही. पण आपली आठवण माझ्या मनात सदैव जागी राहील आणि आपण मला जे क्रियायोगाचे धडे दिले व त्या मार्गात माझा प्रवेश करून दिला ते मी कधीच विसरणार नाही. आपण मला भरभरून दिलंय आणि मी तसा कोणाला काही मागणारा नाही हे आपण जाणताच. पण आम्ही सांसारिक माणसं दिव्यत्वाला फार लवकर विसरतो. आपण मला योग्य वेळी आपली आठवण करून द्यावी आणि मी साथ घातली की मार्गदर्शन करावे एवढीच विनंती. बाबाजींनी मोठ्या आनंदाने रामची मागणी पूर्ण करत त्याला निरोपाचा आशीर्वाद दिला. तथास्तु, कल्याणमस्तु. बाबाजी त्यांच्या शब्दाला जागले होते नव्हे, त्यांचं त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतं. हेच या संकेतातून आणि संदेशातून त्यांनी रामच्या प्रचितीला आणून दिलं होतं. रामने झोपेचा त्याग केला, जमिनीवर सतरंजी टाकली, आसनस्थ झाला, डोळे मिटले आणि दीर्घ कुंभकाला सुरुवात केली. क्रियायोग ही महावतार बाबाजींची जगाला देणगी आहे. क्रियायोगाची परंपरा फार जुनी, पौराणिक म्हणावी इतकी जुनी आहे. पण काळाच्या ओघात ती लुप्त झाली आणि बाबाजींनी तिचे पुनरुज्जीवन केले. बंगालमधले प्रख्यात महापुरुष लाहिरी महाशयांना बाबाजींनी ती विद्या दिली. लाहिरी महाशयांनी ती त्यांचे शिष्य युक्तेश्वरांना व त्यांच्यापासून परमहंस योगानंदांना दिली. राम हा याबाबत परमभाग्यवान ठरला. त्याला ती विद्या अनायासे प्रत्यक्ष बाबाजींनी दिली होती. क्रियायोग हा मुख्यत्वे प्राणापानाच्या गतींवर नियंत्रण करण्याचा योगाभ्यास आहे. जो प्राणाची गती पूर्णत्वे थांबवू शकेल त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या बाह्य अशुद्धी कधीच जाणार नाही. परिणामी त्याच्या शरीराची होणारी आंतरिक आणि बाह्य झीज थांबून तो अजर आणि अमर होऊ शकेल, काळावर विजय मिळवू शकेल. हा क्रियायोगाचा अंतिम चरमोत्कर्ष आहे. प्राणपानाची गती थांबली की रक्तातील कार्बन पूर्णपणे जळून जातो आणि प्रत्येक पेशी प्राणवायूने भारली जाते. प्राणवायूचे परमाणू शुद्ध शक्ती, ओज आणि सामर्थ्य घेऊन मेंदूला आणि साऱ्या शरीराला ताजेतवाने करतात, उत्साह आणि स्फूर्ती देतात, चैतन्याने भारित करतात. शरीरातील अशुद्धी पूर्ण जळून गेल्यामुळे शरीराची होणारी झीज थांबते आणि पेशीतील शक्ती ही योग्याला विश्वचैतन्याशी एकरूप करते. परिणामी प्रत्येक पेशीचा विश्वचैतन्याच्या नित्य, अखंड आणि अपरंपार शक्तीशी संयोग होतो. अपानावर पूर्ण नियंत्रण प्राप्त होते आणि असा योगी ईश्वरी शक्तीचा धनी होतो. प्राण अपानाच्या नियंत्रणाच्या अभ्यासात सुषुम्नेतील चक्रांची स्थाने छेडली जातात, विद्युन्मय होतात आणि मग साधकाला त्या त्या चक्रातील अद्भुत विश्वाचा अनुभव येतो. हा अभ्यास अर्थातच मन, बुद्धी, भावना आणि जीवन यांच्यावर नियंत्रण करून, त्यांचे नियमन करून आणि संयमाचा अवलंब करून साधावा लागतो. एकदा क्रियायोगाने प्राण अपानावर प्रभुत्व मिळवलेला योगी मग आपली संपूर्ण मानसिक शक्ती विश्वातल्या हव्या त्या केंद्रात प्रक्षेपित करू शकतो, हवे ते सृजन करू शकतो. रामला अर्थातच क्रियायोगाच्या या वरच्या श्रेणीच्या अभ्यासाची किंवा प्राप्तीची ओढ नव्हती. त्याची जीवनपद्धती त्या अभ्यासाला मुळीच अनुकूल नव्हती. नियम, संयमन त्याला जमणार नव्हते.
म्हणूनच त्याने नम्रतेने बाबाजींपासून दीक्षा घ्यायला नकार दिला होता. पण स्वतःचे आरोग्य आणि आपल्या कार्यात यश येण्यासाठी क्रियायोग कामाला येईल ते मात्र त्याला तेव्हाच उमगले होते व त्या बाबतीत त्याने बाबाजींचे मार्गदर्शन स्वीकारले होते. रामने त्या दिवसांपासून नियमित ध्यानाला सुरुवात केली. झोपण्यापूर्वी ध्यान व अभ्यास झालाच पाहिजे हा निश्चय करून टाकला. काही दिवसांच्या अभ्यासातच रामची प्राणशक्ती त्याला शरीरात हव्या त्या ठिकाणी केंद्रित करता यायला लागली. त्याची धारणाशक्ती वाढल्याचे ते चिन्ह होते. एके दिवशी अचानक साधनेत मग्न असताना रामची सर्व प्राणशक्ती मूलाधारात केंद्रित झाली आणि त्याचे सारे शरीर अत्यंत सुखद आणि मधुर अशा तरंगांनी भारले गेले. हळूहळू तरंगांची गती आणि तीव्रता वाढायला लागली. रामचं शरीर डोलायला लागलं. शरीरातला अणुरेणू जणू नर्तन करत आहे असा अनुभव तो घ्यायला लागला. ध्यानाचा अवधी संपला. राम भानावर आला, म्हणजे जगताच्या भानावर आला आणि त्याला जाणवलं की दिवसभराचा सारा थकवा, शीण नाहीसा झालाय. शरीर स्फूर्ती आणि उत्साहाने ओसंडून वाहत आहे आणि त्याच्या थकलेल्या व गलितगात्र स्नायूंमध्ये, ज्ञानतंतूंमध्ये कुठेही थकावटीचा मागमूसही शिल्लक नाही. दुखणाऱ्या हातांच्या वेदना आणि पोटऱ्यात उभं राहून आलेले गोळे कधीच नाहीसे झाले आहेत. हा अनुभव त्याच क्षणी बोधरूपाने रामच्या हृदयात प्रकट झाला. मूलाधार चक्र हेच पृथ्वीवरील मानवी जीवनाचा आधार आहे आणि संपूर्ण मानवी जीवन मूलाधाराशी निगडित आहे. मूलाधारातील स्पंदने मानवी जीवन सुखावह करू शकतात. हा साक्षात्कार क्रांतिकारी होता. तो अनुभवाच्या पाठोपाठ हृदयात प्रगट झाल्यामुळे दैवी होता. दैवी शक्तींनी, बाबाजींनी प्रेरिला होता. त्यामुळे तो निखालस सत्य होता, पण वरदायी सुद्धा होता. रामने शरीरशास्त्राच्या आपल्या ज्ञानाची उजळणी केली. मूलाधार चक्राच्या खाली गुदद्वार आहे आणि वर जननेंद्रिय आहे. ह्या दोन्ही कर्मेंद्रियांच्या क्रिया तरंगांशिवाय, लहरींशिवाय आणि स्पंदनांशिवाय होऊ शकत नाहीत. दोन्हीही शरीरातील मर्मस्थानं आहेत आणि शरीरातील सर्व नाड्यांचा अंतिम केंद्रबिंदू गुदद्वारात आहे आणि ते द्वार म्हणजे अन्नपचयाच्या सर्व अवयवांशी, ग्रंथींशी जोडले आहे. रतिसुखाचा आनंदसुद्धा कंपनातून, स्पंदातून निर्माण होणारा आहे व स्पंदांच्या तीव्र गतींमध्ये रूपांतरित होऊन निस्पंद अशा अतिशांत व सुखद ग्लानीकडे नेणारा आहे. म्हणूनच मूलाधारात अनुभवलेल्या कंपनांनी रामने अतिसुखाचा अनुभव घेतला व संपूर्ण शरीरात पाझरणाऱ्या उत्साह आणि स्फूर्तीचाही आनंद घेतला. आपण करतो त्या मसाजमध्ये आपल्याला जर रोग्याच्या मूलाधारात कंपनं निर्माण करता आली किंवा आपली कंपने तिथपावे तो पोचवता आली तर मसाजशास्त्रात फार मोठी क्रांती होणार याबाबत रामच्या मनात संशय राहिला नाही. हे साधण्यासाठी अर्थात स्वतःला सहस्त्रार चक्रात हवे तेव्हा व हवी त्या गतीची स्पंदने निर्माण करता आली पाहिजेत. त्या स्पंदनांना आपल्या शरीरात खेळवता आले पाहिजे आणि आपल्या हातातून रोग्याच्या किंवा रुग्णाच्या शरीरात त्यांचे प्रक्षेपण करता आले पाहिजे हे रामच्या लक्षात आले. जिद्द, मेहनत आणि अभ्यास यांनी काहीही साध्य होऊ शकते हा तर रामचा जीवनभरचा अनुभव होता. या त्रयींच्या जोडीला ध्यानामध्ये होणारी अंतःप्रेरणा होती. लवकरच रामने आपल्या शरीरातील सहस्त्रार चक्रातील स्पंदने हातात आणायची कला आत्मसात केली. ते साधल्यावर ती स्पंदने पेशंटच्या शरीरात खेळवणे मुळीच कठीण नव्हते. चमत्कार झाल्यासारखे रुग्ण दुरुस्त व्हायला लागले. तृप्ती, आनंद, समाधान आणि व्याधीमुक्ती घेऊन जायला लागले. कोणातरी चाणाक्ष रुग्णाने याचे रहस्य विचारले आणि रामने ते सांगूनही टाकले. फार सोपं आहे ते, कुणीही करू शकतं.
नदीचं पाणी जसं आपण पाटाद्वारे हवं तिकडे नेतो किंवा खेळवतो, तसं तुमचं शरीर आणि रोग्याचं शरीर हे एकाच चैतन्यशक्तीच्या स्पंदनांनी आधीच युक्त आहे हे अनुभवाला आलं की मग इकडची स्पंदनं तिकडे न्यायची. बस, काम झालं. पेशंट हसला. डॉक्टर राम सांगताहेत तितकं काही ते सोपं नाही. इतकं जाणण्याची व समजण्याची क्षमता त्याच्यापाशी निश्चित होती.